नमस्कार. आपण लाईव्ह आहोत अ, मराठी अस्मिताच्या या चॅनलवर आणि यूट्यूब वाहिनीवर. गेल्या आठवड्यात आपण हे जे नवीन माहिती तंत्रज्ञानाचे नियम आले त्याच्याबद्दल आपण बोललो होतो. ॲडव्होकेट शैलेंद्र थत्ते आणि मी याच्यावर गप्पा मारल्या होत्या. ॲडव्होकेट शैलेंद्र थत्तेंकडनं आपण या वेगवेगळ्या नियमांचा परिणाम काय होणार आहे या सगळ्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगावर, विश्वावर, त्याचा आपण एक आढावा घेतला होता. आणि तेव्हाही खूप लोकांचे नंतर फोन आले, मेसेजेस आले, काही प्रश्नही आले की तर आम्हाला असं वाटलं की त्याचा पुढचा एक भाग आपण करायला पाहिजे की OTT संदर्भात सुद्धा जे नवीन नियम आलेले आहेत किंवा कायदा आता आलेला आहे, तर त्याच्या संदर्भात आपण थोड्याशा गप्पा मारू. थोडासा कायदा नेमका याच्याबद्दल काय आहे, जे ब्लॉगर्स आहेत, समाज माध्यमावर जे अगदी हिरिरीने व्यक्त होणारे आपले लोक आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, काही एखाद्या काही काय म्हणतो आपण त्याला की जाहिरात करून जे प्रोडक्ट्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काही लोक काम करतात, कारण त्यांच्या फॉलोअर्स खूप असतात, त्यांना त्यांचे एकूण अनुयायी खूप असतात समाज माध्यमांवर. तर या लोकांना काय कायदा माहिती असला पाहिजे, तर या विषयावर चर्चा आज आपण करू. या सगळ्या वेगवेगळ्या विषयात, शिवाय काय धोके आहेत त्याच्यात, फक्त कायदेशीर नाही, बऱ्याच गोष्टी असतात की हॅकिंग होतं, काही लोकांच्या समाज माध्यमावरनं चुकीचे संकेत जातात आणि मग त्याचा त्रास होऊ शकतो कोणालाही. तर हे सगळे जे घडू नये अशा चुका आपण कशा टाळू शकतो, या विषयावर सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज ॲडव्होकेट शैलेंद्र थत्ते आहेत आपल्या बरोबर. नमस्कार. त्याच्यानंतर शैलेंद्र यांचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा कायद्यामध्ये त्यांची खासियत ही आहे आणि त्याच्यात ते बरंच काम करतात. त्याच्यानंतर उन्मेष जोशी हा माझा मित्र, नमस्कार. रिस्पॉन्सिबल नेटिझम नावाची जी एक चळवळ आहे, त्या संस्थेचा उन्मेष संस्थापक आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन लहान मुलांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना समाज माध्यमावर वावरण्याचे संकेत, नियम, एटिकेट्स आणि त्याचे वेगवेगळे धोके आणि त्या धोक्यांपासून आपण कसं अलिप्त राहायला पाहिजे याच्याबद्दल या रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेचं बरंच काम आहे. आणि आज खास या चर्चेत सामील झालेले आहेत, आमच्या विनंतीला मान देऊन, ते म्हणजे मराठीचा जो पहिला OTT प्लॅटफॉर्म आता येणार आहे, प्लॅनेट मराठी, ज्याची मला वाटतं प्रचंड गरज होती. आणि एका फक्त प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून अनेक गरजा ज्या इतकी वर्ष होत्या की मराठीला थिएटरमध्ये वेळ मिळत नाही किंवा टाइम स्लॉट मिळत नाही, FM स्टेशनवर गाणी वाजत नाही, आणि या सगळ्या ज्या तक्रारी होत्या त्या एकच उत्तर या सगळ्याला मिळणार आहे लवकरच. ते प्लॅनेट मराठीच्या रूपाने मिळणार आहे. आणि प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर
हे खास या चर्चेत आलेले आहेत, कारण नमस्कार. मराठीतलं पहिलं OTT प्लॅटफॉर्म हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. लवकरच ते आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की हा रस्ता त्यांनी कसा, कारण इतक्या सगळ्या, मला अगदी खात्री आहे की हा काही सहज त्यांना अवगत असा एका तऱ्हेने बिकटवाट वहिवाट करून त्यांनी हा एक राजमार्ग तयार केलेला आहे. याच्यात प्रचंड कष्ट असतील, अडचणी आल्या असतील, तर ह्या काय अडचणी आहेत, आपण याचा सगळेजण कसा वापर करून घेऊ शकतो, हे सगळं आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ. आणि त्यामुळे या चर्चेला सुरुवात करण्यासाठी मी शैलेंद्रला आधी विनंती करतो की हे OTT संदर्भातले कायदे आणि नवीन IT चे नियम या संदर्भात सामान्य माणसाला, आमच्यासारख्या नागरिकांना आणि जे समाज माध्यमावर अगदी आवडीने व्यक्त होतात, अभिव्यक्तीचं साधन म्हणून ते वापरतात, त्यांच्यासाठी या नियमांमध्ये असं काय आहे की जे आम्हाला माहिती असलं पाहिजे. इथपासून आपण सुरू करू आणि मग ती चर्चा पुढे खोलवत ठेवू. कौशल, धन्यवाद. आज आपण मगाशी तू म्हणालास की इन्फ्लुएन्सरचा पण विषय आपण डिस्कस करू किंवा आपण त्याच्यावरती चर्चा करू. माझं असं म्हणणं आहे की OTT आणि इन्फ्लुएन्सर हे दोन्ही विषय एवढे मोठे आहेत आणि दोन दिग्गज लोक आज आपल्या बरोबर आहेत, उन्मेष आणि अक्षयजी पण आहेत, की जे OTT रिलेटेड आहेत. सो आज वेळ मिळाला तर आज आपण इन्फ्लुएन्सरच्या याच्यावरती बोलू, पण अदरवाईज मला असं आवडेल की आज आपण OTT शी संदर्भात जास्तीत जास्ती गप्पा मारू आणि त्याच्याविषयी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की काय समज आहेत, काय गैरसमज आहेत ते. आणि वेळ मिळाला तर नक्कीच आपण इन्फ्लुएन्सर बोलू, पण मला आवडेल की आपण इन्फ्लुएन्सर वरती एक वेगळा संवाद वेगळा त्याच्यावरती भाग करावा. केला. ओके, जरूर. तर त्याचा खूप मजा येईल आणि त्याची गरज पण आहे. सो बरोबर. जर आपण बघितलं की OTT प्लॅटफॉर्मशी संदर्भात जर कायदा आलाय, म्हणजे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे की जो 2000 सालचा आहे आणि तिथपासून म्हणजे 1980च्या दशकामध्ये इंटरनेट या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली आणि ती नंतर पुढे पुढे वाढत इंटरनेटशी रिलेटेड बऱ्याचशा सर्व्हिसेस आज आपण बघतो. या कायद्यामध्ये 2008 मध्ये, 2011 मध्ये आणि आता 2021 मध्ये असे काही बदल होत गेले. तर बरोबर. आता याची गरज का निर्माण झाली की सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम आणि OTT प्लॅटफॉर्म याच्या संदर्भात कायदा आणायची गरज का होती? तर आपण OTT प्लॅटफॉर्मचा थोडासा अभ्यास करूया किंवा असं बघूया की त्याचा इतिहास काय. तर 2008 साली अंदाजे OTT प्लॅटफॉर्म पहिला सुरुवात झाली की जी रिलायन्सनी सुरुवातीला OTT प्लॅटफॉर्म बिगफ्लिक्स म्हणून लॉन्च केला आणि त्याच्यानंतर मग 2012, 2015, 2016 मध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, वूड हे सगळे प्लॅटफॉर्म्स त्याच्यामध्ये आले. आणि त्याच्यानंतर रिजनल जर बघितलं तर होयचॉय म्हणून एक हा, पुढे सिटी शोर म्हणून एक गुजरातीमध्ये. आणि मला खूप आनंद आहे की आता आपण प्लॅनेट मराठी पण थोडे दिवसात लॉन्च होणार आहे आणि आपण सगळेजण ते एन्जॉय पण करणार. सो अक्षयजी, धन्यवाद हा इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच. सो त्याच्यामुळे आता ही जी OTT प्लॅटफॉर्म आतापर्यंत जी 2008 पासून ते जवळजवळ आता 2021 म्हणजे जवळजवळ 12 ते 13 वर्ष झाली, याच्याशी रिलेटेड काही कायदे होते का नव्हतेच आतापर्यंत. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये याची व्यवस्था केलेली होती की काही प्रोव्हिजन्सच्या मध्ये गोष्टीवरती आपण ऍक्शन घेऊ शकत होतो. IPC मध्ये पण काही प्रोव्हिजन्स होत्या की त्याच्या खाली आपण ऍक्शन घेऊ शकत होतो. पण फक्त OTT किंवा फक्त प्रसार माध्यम जे सोशल मीडिया आहे त्याच्या संदर्भात काही अशा स्पेसिफिक गोष्टी नव्हत्या आणि म्हणून या कायद्यामध्ये आता त्या आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. कारण याच्या आधी असं होतं की कुठलाही कंटेंट हा कशा स्वरूपाचा OTT वरती असावा. आपण जर बघितलं तर टीव्ही किंवा केबल नेटवर्क याच्यावरती ज्या गोष्टी प्रसारित होतात त्या करण्यासाठी सेन्सॉर आहे किंवा त्याच्याशी निगडीत बाकीचे कायदे. पण OTTच्या संदर्भात असा वेगळा कायदा नव्हता किंवा त्याच्याशी निगडीत कुठली प्रोव्हिजन नव्हती कायद्यामध्ये. आणि म्हणून ही आणण्याची गरज आली की हा जो कंटेंट जो दाखवला जाणार आहे किंवा दाखवला जातो त्याच्यावरती कोणी कंट्रोल करते की नाही, की जे सामान्य लोक आहेत
वयाची मर्यादा असते. जो कंटेंट डेव्हलप होतो फिल्म्स मध्ये, आता जे आपण म्हणतो की ए सर्टिफिकेट असतं, यू सर्टिफिकेट असतं, तसं जर आता आपण वेब सिरीज जे बघतो OTT प्लॅटफॉर्मवरती, त्याच्यावरती काही बंधनं आहेत का नाहीये? तर आतापर्यंत तशी बंधनं नव्हती. आता काही OTT प्लॅटफॉर्मनी एकत्रित येऊन काही रेग्युलरिटी बॉडी स्वतः तयार केली आणि काही गाईडलाईन्स त्याच्यावरती डिसाईड केल्या की आपण या फॉलो करू. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्या नाकारल्या. त्याचं कारण असं आहे की थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कुठेही नव्हतं त्याच्यामध्ये, म्हणजे सरकारचं त्याच्यामध्ये काही से नव्हता असं पण म्हणूया. आणि म्हणून मग त्या सरकारने ह्या प्रोव्हिजन्स आणल्या. आणि मग याच्यामध्ये पुढे जाऊन की कशा पद्धतीच्या, म्हणजे कुठलं नेचर अँड टाईप ऑफ द कंटेंट असं जर मी म्हटलं, तर कुठल्या बेसिसवरती OTT प्लॅटफॉर्मनी त्याची विभागणी केली जावी एखाद्या कंटेंटसाठी किंवा एखाद्या जो प्रसारित होणारा जो विषय त्याच्यासाठी जवळजवळ 7 गोष्टी त्यांनी याच्यामध्ये म्हटल्या आहेत की थीम अँड मेसेजेस, एक व्हायलन्स, न्यूडिटी, सेक्स, लँग्वेज, ड्रग्स अँड सबस्टन्स अब्यूज आणि हॉरर, या 7 गोष्टींच्या संदर्भात जो कंटेंट आपण वयामध्ये विभागला जाणार आहे, या 7 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि त्या लक्षात घेऊन वयाची मर्यादा ठेवून हा कंटेंट दाखवला जातो. मग हे असं पण डिसाइड, म्हणजे असं चर्चेला गेलं की हे ठरवणार कोण की वयाची मर्यादा काय एखाद्या वेब सिरीजला किंवा एखाद्या पिक्चरला की जो OTT प्लॅटफॉर्म मधून दाखवला जाणार आहे. तर याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम कौशल याच्यामध्ये आणलंय आणि त्याच्यामुळे OTT प्लॅटफॉर्मनीच हे ठरवायचंय की वयाची मर्यादा एखाद्यासाठी ए असावी का यू असावी का UA+13 असावी का +16 असावी. तर हे फार महत्वाचं आहे की ते OTT प्लॅटफॉर्म कसं ऑब्झर्व करणार आहे. बरोबर. मला असं वाटतं की या संदर्भात आपण पुढे कायद्याशी निगडीत पण डिस्कशन्स करत राहू. पण आपण अक्षयजींना पण विचारू शकतो की ते या संदर्भात कशा गोष्टी आपण म्हणूया की अवलंबतायत आणि त्याच्यावरती त्यांनी कशी प्रिकॉशन घेतली आहे किंवा ते कसे याच्यावरती पुढे जाणार आहेत. मलाही आता उत्सुकता होतीच की अक्षय, तू आम्हाला सांग की तुला या सगळ्या म्हणजे OTT करणं आणि त्याच्यातले बाकीचे तर तुला काही आव्हानं आलीच असतील, पण कायद्याच्या बाबतीत तुला काय 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 आव्हानं आली, काय करावं लागतंय तुम्हाला? आता सरकारने काय सांगितलेलं आहे किंवा गव्हर्नमेंट काय म्हणतंय? सेन्सॉर बोर्ड तुम्हाला लागू आहे का काय? सर्वप्रथम धन्यवाद कौशल दादा, उन्मेश दादा, शैलेंद्रजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला पहिल्यांदा या असा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा युट्यूब चॅनल आहे हे मला आपण रेग्युलर टच मध्ये नसल्यामुळे कदाचित मला माहित नव्हतं, पण मराठी अस्मिता हा एक ज्याच्यासाठी म्हणून ऍक्च्युअली प्लॅनेट मराठी सुरू केलेलं आहे तोच तसाच एक प्लॅटफॉर्म आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आणि मला माहित नाही कशा प्रकारे ह्यालाही प्रमोट करता येईल ऑन OTT, पण मी नक्कीच करीन इन सम ऑर द अदर फॉर्मॅट. जर मला विचारलं आता या क्षणाला तर जसं टेलिव्हिजन चॅनल तुम्हाला सुरू करायचं असतं तसं तुम्हाला INB मिनिस्ट्रीकडनं एखादी परमिशन घ्यावी लागते किंवा ते बँड काय ते फ्रिक्वेन्सी किंवा स्पेक्ट्रम घ्यावं लागतं आणि काही करोडो रुपये गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. तर मला असं वाटतं की असं काही अजून सुरू झालेलं नाहीये आणि असं सुरू होणार पण नाही कदाचित, कारण मला अनलेस त्याच्यावरती काही कॅपिंग आणलं जाईल किंवा काय केलं जाईल, पण मोर ऑर लेस मला वाटतं की तसं काही रेस्ट्रिक्शन्स येणार नाहीत येणाऱ्या काळात. पण आता येणाऱ्या काळातली सगळ्यात मोठी भीती जी आहे ती म्हणजे हे जे 2 बॉडीज झालेल्या आहेत, जे एक फिल्म रिलेटेड बॉडी जी आता OTTला कंट्रोल करू पाहते, दुसरी म्हणजे जी इंटरनेट अँड मोबाईल वाली बॉडी आहे. सो आता ह्या लोकांनी जर उद्या जाऊन काही बंधनं टाकायला लागले किंवा मेंबरशिप कंपल्सरी केली, बरं मेंबरशिप आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे की ऑर्गनायझेशन येतात आणि ते अश्युअर यू तुम्हाला काहीतरी प्रोटेक्शन अश्युअर करतात, ते काहीतरी तुम्हाला गॅरंटी देतात की आम्ही तुमच्यासाठी फाईट करू, आपण गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करू, आपण कोर्टात रिप्रेझेंट करू. पण जर हे एक नुसती एक सेरेमोनियस पोझिशन बनून जर ही बॉडी जर राहिली तर मला असं वाटतं की त्याला काय अर्थ राहणार नाही. तर
ऍक्च्युली म्हणजे एक ट्रेड युनियन जशी असते तशी ट्रेड युनियन जे वर्कर्ससाठी कामगारांसाठी फाईट करते, त्यांच्या याच्यासाठी फाईट करते, तशी एक फायटिंग म्हणजे फायटिंग इज अ रॉंग वर्ड, पण कोणीतरी त्याला एक प्रोटेक्शन गॅरंटी करायला पाहिजे. टेक्नॉलॉजी ज्या प्रकारे इव्हॉल्व्ह होत चाललेली आहे, दिवसेंदिवस इव्हॉल्व्ह होत चाललेली आहे, त्याच्यामध्ये बदल होत जाणार आहे. त्याच्यामुळे जर टेक्नॉलॉजी जर एवढी इव्हॉल्व्ह होते तर आपल्याकडे गव्हर्नमेंट साइडकडनं आपलं गव्हर्नमेंट हे किती एज्युकेटेड आहे स्वतः आणि त्यांना ती गोष्टी समजणार आहेत का, टेक्नॉलॉजिकल डिफरन्सेस समजणार आहेत का, किंवा टेक्नॉलॉजिकल इव्हॉल्वमेंट समजणार आहेत का, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि जर त्यांना समजत नसेल आणि जर आपल्यापैकीच जर समजा एखाद्या बॉडीचे आपण जर भाग असू, तर आपण त्यांच्या समोर काय पुटअप करणार, आणि मग जर त्यांना समजणार नसेल तर मला असं वाटतं इट हॅज टू बी अ बॅलन्स ऑफ बोथ द थिंग्स. दोन्ही साईड नसायला पाहिजे. कारण जर आयपीसी, आता मला जास्त नॉलेज नाही आहे लॉचं वगैरे, पण मला असं वाटतं की आपले कित्येक रूल्स हे आर्काइक आहेत आणि त्याला आत्ताच्या मॉडर्न डे ह्याच्यामध्ये जर आणता आलं तर मला वाटतं त्याचा फायदा ओटीटी बॉडीजना होऊ शकतो. हावेवर हे बोलत असताना मला असं वाटतं की या क्षणाला तुम्हाला ओटीटी बनवत असताना किंवा एखादा प्लॅटफॉर्म सुरू करत असताना तुम्हाला फक्त टेक्निकली दोन परमिशन्स घ्यावे लागतात. त्या दोन्ही परमिशन्स आपल्याकडनं घ्यायची गरजच नसते. एक परमिशन तुम्हाला ऍप स्टोअर कडनं घ्यावी लागते, एक परमिशन तुम्हाला प्ले स्टोअर कडनं घ्यावी लागते. एकदा हे दोन काय अप्रूव्ह झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ओटीटी चालवण्यासाठी म्हणून आतापर्यंत तरी काही गव्हर्नमेंटला फी देणं किंवा अशी काही बंधनं नाहीयेत, विच इज अ गुड साईन, चांगली साईन आहे ही, आणि हे पुढे जाऊन असंच राहावं. पण जर ह्याला जर बंधनामध्ये टाकलं गेलं तर मग मात्र मला असं वाटतं की द सेन्सरशिप विल बिगिन फ्रॉम होम. मग ती तुमच्या गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरिएट मधनं ती सेन्सरशिप सुरू होऊन जाईल, जी माझ्यासाठी मला असं वाटतं की इट इज सम सॉर्ट ऑफ अन इनजस्टिस, जे मग तुम्ही ओटीटी आणि टेलिव्हिजन कॉन्टेंट मध्ये काही फरक नाही. आणि मला असं वाटतं की त्याला कम्प्लीट 100% फ्रीडम द्यायला पाहिजे. ब्रुटॅलिटी जर तुम्ही म्हणाला तर समाजामध्ये ब्रुटॅलिटी ही आहेच. जर तुम्ही ब्रुटॅलिटी जर ही तुमच्या सिनेमामध्ये नाही दाखवली तर तो सिनेमा कसला. जर तुम्ही काही बोल्ड सीन्स असतील, जर ती त्या स्क्रिप्टचा जो एक छोटा भाग आहे किंवा मोठा भाग आहे आणि त्याच्यावरती जर ती रिव्हॉल्व्ह होणार असेल तर तुम्ही बोल्ड सीन्स नाही दाखवले तर मग त्याला अर्थ काय राहतो. तुम्ही जर एखाद्या गुंड मवाली जर समजा एखाद्या धारावी किंवा अशा कुठच्या तरी झोपडपट्टी किंवा अशा एरियामधनं जर एखादा माणूस किंवा दोन पोरं भांडत जेव्हा बाहेर येतात त्यावेळेला ते काय रे मूर्ख, काय रे नालायक माणसा असं बोलत नाहीत. आपल्याला वी हॅव टू अंडरस्टँड की ते एक सर्टन स्लँग, सर्टन भाषाच वापरतात, त्याला तुम्ही नाही कंट्रोल करू शकत आणि त्याला तुम्ही रियालिटीमध्ये तुम्ही त्यांना असं फेकनेस असं आणू शकत नाही. जर एखादा मंत्री करप्ट आहे तर त्याला करप्ट दाखवावंच लागतं, एखादा पोलीस करप्ट आहे तर पोलीस करप्ट. व्हॉट इज देअर इन द स्क्रिप्ट इट शुड बी इम्प्लिमेंटेड. पण त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत आहे हे, आणि हे मी आपल्या टीमला आणि प्लॅनेट मराठीच्या एंटायर ऑर्गनायझेशनला एक गोष्ट मात्र मी सांगितलेली आहे की जेणेकरून कोणचे रिलिजियस सेंटिमेंट्स हर्ट होऊ नयेत याचं भान आपल्याला ठेवायला हवं. आणि कारण आपला देश, आपला स्टेट खूप संवेदनशील आहे, खूप खूप एक नाजूक आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टी काही वर खाली झाल्या तर त्याच्यावरती एक मोठा उद्रेक होतो. मला असं वाटतं की त्या एक काही सर्टन गोष्टी ज्या अवॉइड करता येऊ शकतात आणि जिथे जिथे तुम्हाला वाटतं की इथे थोडंसं एखादी प्रॉब्लेमॅटिक स्टोरी आहे तर किंवा एखादं काय डिपिक्शन आहे तर तिकडे तुम्ही डिस्क्लेमर टाकू शकतात. सेल्फ रेग्युलेशन अकॉर्डिंग टू मी इज द बेस्ट पॉलिसी. जर मला सारेगमप जर मला ओटीटी वरती पाहायचं नाहीये तर मी सारेगमप ओटीटी वरती पाहणार नाही, म्हणजे तो माझा चॉईस झाला. पण मला सेक्रेट गेम बघायचा असेल तर तो मी सेक्रेट गेम मी पाहणार, तर तो माझा चॉईस झाला. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी खरं म्हणजे काही हस्तक्षेप करू नये, अनलेस अँड अंटिल तुम्ही कोणाला तर कुठे तुम्ही हर्ट करत असाल तर ही गोष्ट वेगळी. फार चांगला मुद्दा मांडला. मला शैलेंद्र तुला एक 2 प्रश्न या अनुषंगाने असे मला सुचतात ते विचारायचे की सेन्सॉरशिप हा अतिशय आपल्या देशामध्ये असा कळीचा मुद्दा झालेला आहे. आणि तू मला विचारशील एक कलाकार म्हणून आणि संगीतकार म्हणून, तर मी या सेन्सॉरशिपच्या पक्षातला नाही अजिबात. की
सरकारनी का ठरवावं की आम्ही कुठल्या तऱ्हेने अभिव्यक्त व्हावं आणि कुठल्या तऱ्हेने नाही? त्यांनी हे सांगावं जरूर की ही तुमची अभिव्यक्ती जी आहे किंवा हे जे तुम्ही म्हणताय हे या वयाच्या खालच्या लोकांनी ऐकता कामा नये. ते या वयाच्या वरच्या लोकांनी. आता ह्या सगळ्या इंटरनेटमुळे वगैरे सुद्धा नाहीतरी इतकी माहिती अनरेग्युलेटेड आहे, त्याच्यावर कोणाचाही एक असा त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही, असं आत्ता चाललेलं आहे. आणि या बाबतीत जे कलाकार आहेत त्यांना मात्र नियमात बसवलं जातंय आणि ते नियम फार आर्बिट्ररी आहेत. आणि म्हणजे आता अक्षय म्हणाला की भावना दुखावू नयेत, हे जरी खरं असलं तरी इतक्या आपल्या भावना आता जास्त अतिसंवेदनशीलपणा आलेला आहे पूर्ण समाजामध्ये की कुठल्या गोष्टीने भावना दुखावल्या जातील हे काही सांगता येत नाही. आणि इथे कायद्याचा रोल काय आहे? कारण आता आपण बघतो की एवढीशी छोटीशी गोष्ट झाली तर आपल्याकडे तो कायदा नेमका काय आहे, तर याच्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेचा हस्तक्षेप वाढलेला आहे आपल्याकडे. म्हणजे ज्याला नाही का एक त्याच्यामुळे ज्युडिशियल ओव्हररीच बऱ्याचदा येऊ शकतो की सगळ्या गोष्टी न्यायालय, असं मला वाटतंय. आणि हा सगळा अतिसंवेदनशील भाग जो आहे त्याच्यामुळे होत असावं. तर त्यामुळे सेन्सॉर बोर्ड काढून टाकावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्याऐवजी रेग्युलेटरी बॉडी असावी की ज्याच्यात तुम्ही सांगू शकता की हे 18 वर्षाच्या वयाच्या वरच्या लोकांसाठी, कारण ते जबाबदारी घेऊ शकतात आपल्याला काय हवंय आणि काय नकोय. इथे प्रश्न एवढाच येतो की राष्ट्रहिताविरुद्ध काही चाललेलं नाहीये ना. बरोबर. हे स्टेटनी जरूर बघावं. बरोबर. सो आता काय तुला काय कायद्याची पोझिशन काय याच्यावर काय म्हणतो कायदा? सेन्सॉरशिप जर तू म्हटलंस तर आता आपण सेन्सॉरशिप थोडं बाजूला ठेवूया, कारण आताच्या कायद्याप्रमाणे जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आलाय आणि जो सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मनं जो लागू केलाय त्याच्यामध्ये सेन्सॉरशिप बोर्डाचा काही रोल नाहीये. ओके. याच्यामध्ये सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझमच आणलेला आहे की ज्याच्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मलाच सांगितलेलं आहे की तुम्हीच ठरवा की तुम्हाला कुठला कंटेंट अडल्ट वाटतोय, कुठला कंटेंट 16 वर्षाच्या खालच्या मुलांनी बघायला नाही पाहिजे, कुठला कंटेंट 7 वर्षाच्या खालच्या मुलांनी बघायला नाही पाहिजे. हे करत असताना त्याला पॅरेंटल कंट्रोल दिला पाहिजे हे सरकारने म्हटलेलं. प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मनी हे आपले आपापले निर्णय घ्यायचे का या ओटीटी प्लॅटफॉर्मची म्हणून एक बॉडी आहे? म्हणजे प्लॅनेट मराठीने वेगळा निर्णय घेतला आणि त्यांचे आडाखे वेगळे आहेत आणि अमेझॉन प्राईमनी वेगळा निर्णय घेतला आणि त्यांचे आडाखे वेगळे आहेत, असं होणार आहे का या ओटीटीचे? हा अक्षय, मला थोडस याच्यात बोलायचंय. माझ्या मते कोणतीही बॉडी ह्याला भारतात न्याय देऊ शकत नाही, कोणतीच बॉडी. जर तुम्हाला खरोखर कोणत्या तरी बॉडीचा भाग बनायचा असेल तर ती असेल इंटरनॅशनल बॉडी ऑफ व्हॉट एव्हर सोशल मीडियावर काय जे काय असेल, ओटीटीवर व्हॉट एव्हर. तुम्हाला त्यांच्या बोटीत जाऊन बसावं लागेल आणि तुम्हाला त्यांचे, बिकॉज टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते, लॉज इव्हॉल्व्ह होत नाहीयेत. त्यांच्याकडे जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते तसे तिकडे लॉजही इव्हॉल्व्ह होतात. त्यांच्याकडे जसं फेसबुकनी काही पराक्रम केले त्याच्यानंतर ज्या सेनेटने त्यांना बोलवलं गेलं होतं त्याच्यानंतर तिकडचे लॉज चेंज झाले होते कम्प्लिटली. आपल्याकडे ते होत नाहीये. मला असं वाटतं की यू हॅव टू फॉलो द पाथ दॅट इज सेट बाय द गव्हर्निंग बॉडी इन सिटिंग वेरेवर, ते कॅलिफोर्निया असेल किंवा कुठेही असेल. ते काय म्हणतात, त्यांच्याकडेही रेग्युलेशन्स आहेत बाय द वे, त्यांच्याकडेही रेग्युलेशन्स आहेत आणि पॅरेंटल गायडन्स वगैरे तर त्यांच्याकडे जास्त स्ट्रिक्ट आहेत. मला एक सांगा, म्हणजे मी थोडासा डायव्हर्स टॉपिक आहे. अमेरिकेमध्ये जर तुम्ही पायरेसी करत असताना, म्हणजे एखाद्या नेटफ्लिक्सची गोष्ट लीक होऊन जर एखाद्याच्या मोबाईलमध्ये गेली अँड इफ ही सीन वॉचिंग दॅट थिंग ऑन हिज मोबाईल फोन ऑर ऑन हिज लॅपटॉप, ही इज इझिली ट्रेस्ड, ट्रॅक्ड अँड अरेस्टेड अँड ऑल्सो
डिटेन्ड अँड व्हॉट एव्हर त्याच्या पुढच्या गोष्टी होऊन जातात. आपल्याकडे ते आहे का? आपल्याकडे ते होऊ शकतं का? माझी सगळ्यात मोठी भीती काय आहे आजच्या डेटला, की माझे 5 वेब सिरीज, समजा मी ह्या 5 वेब सिरीजची एक आपण किंमत किंवा एक व्हॅल्युएशन आपण 7 कोटी असं पकडूया. माझे 7 कोटी मी आज रिलीज केल्यानंतर उद्याच्या दिवशी माझ्याकडे बेस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी असून उद्या संध्याकाळी जर ते व्हॉट्सअप वरती गेले किंवा टेलिग्राम वरती गेले, तर मी माझ्या प्रोड्युसर्सना, मला स्वतःला, प्लॅनेट मराठीला मी कसं सस्टेन करायचं मला सांगा. Piracy is the biggest problem. It is even bigger problem than your governance. It is bigger problem than censorship. मला वाटतं की piracy is the biggest hurdle. आणि मला हे विचारायचं आहे, ज्या कोणत्या बॉडीज आहेत त्यांनी एकत्र दोन्ही समजा अमॅलगमेट जरी झाल्या, मला एक ह्याच्यातनं उत्तर किंवा ॲश्युरन्स हवाय, तर मी या बॉडीचा भाग बनतो. म्हणजे पायरसी तुम्ही थांबवण्यासाठी काय करू शकता? आता फक्त पायरसीचा मुद्दा आपण डिस्कस करूच, पण त्याच्या आधी जो तुम्ही मुद्दा मांडलात की आपण बाहेरच्या देशातले कायदे आपला ड्राफ्ट तयार करायच्या आधी बघतो का, तर आता मिनिस्ट्रीने जी आता कॉन्फरन्स घेतली किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आहे हे जरी तुम्ही बघितलं तरी त्यांनी कुठल्या कंट्रीजचे कायदे त्यांनी रिफर केलेत हे पण त्याच्यामध्ये मेन्शन केलं. सो असं नाहीये की भारताने जेव्हा आता ड्राफ्ट हा आणलाय तेव्हा फक्त आपल्या जे लॉयर्स आहेत त्यांनी किंवा डिपार्टमेंटची जी पर्टिक्युलर जी लोक आहेत त्यांनीच हा ड्राफ्ट केलेला आहे, तसं नाहीये. हा ड्राफ्ट करत असताना बाहेरच्या देशातूनच ही टेक्नॉलॉजी आपल्या इथे आली आहे, त्याच्यामुळे तिकडचे कायदे त्यांनी अभ्यासलेत आणि ते त्यांनी मेन्शन केलेत की कुठल्या कुठल्या कंट्रीजचे कायदे आपण अभ्यासलेत आणि त्याप्रमाणे इथे या गोष्टी केल्या. जो तुमचा मुद्दा होता की हे कोणी ठरवू शकत नाही की पर्टिक्युलर कंटेंट हा किती वर्षाच्या वरच्या मुलांनी बघावा किंवा खालच्या मुलांनी बघू नये, आणि याच्यासाठीच गव्हर्नमेंटनी सेल्फ रेग्युलेटरी बॉडी केलेली आहे की ज्या पर्टिक्युलर OTT प्लॅटफॉर्मनी ठरवावं, त्यांची स्वतःनी ठरवावं की हा कंटेंट काय याचा असेल, एज ग्रुपच्या इकडे असेल. आणि म्हणून हा तुम्हाला वाटतोय की हा 18+ आहे, पण जर मला ऍज अ प्रेक्षक म्हणून जर तो वाटत नसेल तर त्याला पॅरेंटल लॉक द्यायची गरज आहे की त्याच्यावरती मी ठरवू शकेन की तो मला दाखवायचा आहे माझ्या मुलाला का नाही दाखवायचा. सो ती सिस्टीम गव्हर्नमेंटने खूप चांगली आणली असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की हा काही म्हणजे आज आपण टेक्नॉलॉजी आपण स्वतःची बनवत असल्यामुळे मी कदाचित याच्यावरती बोलू शकतो. हा काही फार मोठा मुद्दा नाहीये. हा एखादा लॉक लावणं किंवा एखादं पॅरेंटल गायडन्स 18+, 21+, 16+ करणं ही काय फार मोठी गोष्ट नाहीये. माझा वेगळा मुद्दा आहे. मला असं वाटतं की लोकांच्या परसेप्शन वरती OTT चालू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी क्लिअर करावं की आयदर दे कम विथ देअर ओन सेन्सरशिप मॉडेल, गिव्ह देअर गाईडलाईन्स, ऑर एल्स सेल्फ रेग्युलेशन इज अ बिग कॅनव्हास. तुम्ही त्याला कसं तुम्ही एका ह्याच्यामध्ये टाकू शकता. बरोबर. सो आता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत की कुठला कंटेंट 7+ असावा, कुठला कंटेंट 16+ असावा, कुठला कंटेंट 18+ असावा. त्याप्रमाणे रेग्युलेटरीनी ठरवायचंय की आपल्याला काय करायचं. सो गाईडलाईन्स आर क्लिअर की कुठल्या प्रकारचा कंटेंट असू शकतो. म्हणजे थोडक्यात सेक्शुअलिटीच्या किती वर्षाच्या वरती कंटेंट असावा की तो पकडला जाईल, याच्या गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट की याच्यामध्ये 3 गोष्टी आणखी त्यांनी चांगल्या केल्यात की लॉच्या दृष्टी म्हणतोय किंवा जे युजर्स आहेत त्यांच्या दृष्टीने म्हणतोय की आतापर्यंत कंप्लेंट मेकॅनिझम नव्हतं. समजा जर उद्या मला वाटलं की कुठली गोष्ट चुकीची आहे तर मी डायरेक्ट कोर्टाकडे जायचं आणि त्या कोर्टात खेचल्या जायच्या गोष्टी. त्याच्याऐवजी मी कंप्लेंट करतो OTT प्लॅटफॉर्मकडे. OTT प्लॅटफॉर्मची सेल्फ रेग्युलेटरी बॉडी असेल, ओके, ती डिसाइड करेल 15 दिवसात त्याच्यावरती त्यांना काय वाटतंय ते. ती जर गोष्ट तिथेच सुटली तर प्रश्नच येत नाही. अदरवाईज सेल्फ रेग्युलेटरी बॉडी त्यांची वेगळी असावी दुसरी, ओके, विच इज द चीफ, की ज्याच्या रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये असेल आणि 6 जणांची कमिटी त्याच्यामध्ये असेल, त्याला ते रिफर केलं जाईल आणि ते त्याच्यावरती डिसिजन घेतील. आणि त्याच्यातूनही सुटलं नाही तर मग वरती गव्हर्नमेंटचं मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये ते जाईल. सो त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे स्लॅब केलंय. मला वाटतं की हे आता हे लॉ पण इव्हॉल्व होतोय. मला असं वाटतं की जसं कोविडच्या बाबतीत झालं की एक
एक वेळ सुरू होती की प्रधानमंत्री प्रत्येक गोष्टीसाठी यायचे आणि भारताला, देशाला संबोधित करायचे. आणि नंतर त्यांना समजलं की एव्हरी रिजन हॅज देअर ओन प्रॉब्लेम. आज ठाण्यामध्ये लॉकडाऊन उठवला गेलेला आहे, पण मुंबईमध्ये लॉकडाऊन आहे किंवा व्हॉटएव्हर असं काही सिनारिओ, त्या त्या कलेक्टरला जसं ती ऑथॉरिटी दिलेली आहे किंवा त्या त्या शहर प्रमुख किंवा मुख्यमंत्र्याला दिलेली आहे. मला असं वाटतं अंडर द कल्चरल मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, इफ इट इज अ मराठी रिजनल ओटीटी और तेलुगू फॉर हैदराबाद और व्हॉटएव्हर, प्रत्येक एक ऑम्बुड्समन नावाचा एक प्रकार प्रत्येक स्टेटला, प्रत्येक रिजनला द्यायला पाहिजे, रादर दॅन डिपेंडिंग अपॉन अ प्रायव्हेट बॉडी बॅक्ड बाय द गव्हर्नमेंट. कारण हे मला वाटत नाही हे वर्कआउट होऊ शकेल असं माझं मत आहे. कारण त्याच्यातही लॉबीज तयार होतात, त्याच्यातही अनेक गोष्टी होतात आणि येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसून येईलच. प्रिसाइजली. कारण हे आता इव्हॉल्विंग आहे. हे जसं डेव्हलप होत जाईल त्याप्रमाणे पुढच्या वर्षभरात 2 वर्षात बऱ्याचशा गोष्टी चेंज पण होतील आणि त्यात मे बी कराव्या लागतील. दॅट डिपेंड्स ऑन की हे कशा प्रकारे डेव्हलप होत आहे, कशा प्रकारच्या कंप्लेंट्स येत आहेत, किती दिवसात रिझॉल्व्ह होत आहेत का नाही होत आहेत आणि त्यावरती ज्या पुढे गोष्टी जातील. मला आता एक एक गोष्ट अशी मला म्हणजे उन्मेषला पण विचारायची आहे, कारण तो या क्षेत्रात काम करतो. जसं आपण एक जबाबदारी सेल्फ रेग्युलेटरी बॉडी म्हणून OTT वर टाकलेली आहे, तसं जे कंझ्युमर त्याचा आहे, जो ग्राहक आहे, त्यांनी काय काय जबाबदारी स्वतःकडे घेतली पाहिजे आणि ती घेतली जाते का? तुम्ही इतकं सगळं याच्यात काम करता रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या मार्फत, तर तुझा काय अनुभव आहे आणि काय आता, कारण मध्यंतरी एका वेब सिरीज मध्ये एका मालिकेमध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण बऱ्यापैकी रेग्युलराईज केलं होतं आणि त्याचा नंतर उद्रेक झाला लोकांना त्याच्याबद्दल, कारण लहान लहान मुलं शाळेत लैंगिक शोषणाबद्दल बोलतायत आणि ती म्हणजे त्याच्याबद्दल एका तऱ्हेचं बोलणं, जसं गुड टच बॅड टच असतो तसं बोलणं सुद्धा चांगलं आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीने जाऊ शकतं. आणि मग त्याच्याबद्दल उद्रेक झाला आणि मग त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या OTT प्लॅटफॉर्मच्या कंटेंट बद्दल प्रश्नचिन्ह उभी राहिली. तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार्य याच्यात फरक आहे. तर उन्मेष, मला तुला असं विचारायचंय की तुमचा अनुभव काय आहे आणि कुठे याचे पिटफॉल्स आहेत, कुठे या वयाची मुलं किंवा या ऍडल्ट सुद्धा कन्झ्युमर्स जे आहेत, जे ग्राहक आहेत या OTTचे, ते कुठे आपली जबाबदारी ओळखायला कमी पडतात किंवा त्यांचे हक्क ओळखायला कमी पडतात. या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तर तू काय सांगशील याच्याबद्दल? त्याच्या आधी मला कौशल, आधीची जी चर्चा झाली त्याच्याबद्दल व्हिडिओ थोडा वेळ म्यूट केले, आपलं हे केलेलं आहे ते सो दॅट डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून. बाकी काही हो, हरकत नाही. आधीची जी चर्चा झाली त्याच्याबद्दलही मला काही मतं मांडायचे. आम्ही जे काही काम करतो त्या दृष्टिकोनातून, एकतर मला मगाशी अक्षयने मुद्दा मांडला किंवा शैलेंद्रने मुद्दा मांडला, त्याच्यावरनं मलाही असं वाटतं की सेल्फ रेग्युलेशन हे खूप डिफिकल्ट आहे. सेल्फ रेग्युलेशनच्या मधनं कितपत गोष्टी पुढे येऊ शकतील, कारण त्याला काहीतरी एक गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली त्या गाईडलाईन्स फॉलो होतात की नाही हे पण कोणीतरी बघणारं थर्ड पार्टी असणं गरजेचं आहे, की या गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहेत ते हे जे रेग्युलेटरी बोर्ड्स आहेत हे फॉलो करतात की नाही हे बघणं गरजेचं आहे. दुसरं असं की प्रत्येक विषयातलं ज्ञान काही प्रत्येक OTT प्लॅटफॉर्म मधल्या लोकांना नाहीये, तर ती जी त्यांची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये काही तज्ञ त्या विषयातले असणं गरजेचं आहे. म्हणजे बालकांच्या हक्कांबद्दल असेल तर त्या विषयात काम करणार कोणतरी पाहिजे, महिलांविषयी असणारं काम करणार कोणीतरी पाहिजे, मेंटल हेल्थ विषयी असणाऱ्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा कोणीतरी त्यांच्या रेग्युलेटरी बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि तसं असेल तरच ते जे रेटिंग्स देत आहेत त्या रेटिंग्सला काहीतरी अर्थ उरणार आहे, नाहीतर मग त्या रेटिंग्सला काही अर्थ उरणार नाही. त्याला कुठेतरी त्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या कुठेतरी फॉलो होणं गरजेचं आहे. मगाशी अक्षयने जो मुद्दा मांडला की आंतरराष्ट्रीय जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याकडनं, म्हणजे आता आपल्याकडे भारतात अशी बॉडीज नाहीये की जी ऍप्स ना किंवा कशाला रेटिंग देऊ शकेल.
आपल्याला इंटरनॅशनल गोष्टी आपल्याला फॉलो करायला लागतात. तर आम्ही आमच्या रेटिंगवर अवलंबून राहावं लागतं. रेटिंगवरती अवलंबून राहायला लागतात. आणि याच्यामध्ये सुद्धा बरेच लूप होल्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत, आता सोशल मीडियाबद्दल आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या ज्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत आणि आपल्या कम्युनिटी गाईडलाईन्स याच्यामध्ये फरक आहे. कारण या विभागातल्या लोकांची विचार करण्याची पद्धत आहे, सांस्कृतिक गोष्टी आहेत, या सगळ्याचा भाग त्या कम्युनिटी गाईडलाईन्स मध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जी काही रेग्युलेटरी बॉडी असणार आहे, या बॉडीवरती वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ, म्हणजे जसे त्या प्लॅटफॉर्मचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तसे या वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ देखील असणं गरजेचं आहे, जी आपली मतं मांडतील आणि त्यातनं रेटिंग मध्ये त्याचा परिणाम होऊ शकेल. म्हणजे एखादा कंटेंट जो काही मांडला जातो तो. दुसरा मुद्दा आहे पॅरेंटल कंट्रोल्सचा. तर पॅरेंटल कंट्रोल्स किती पद्धतीने इफेक्टिव्ह असले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस काय केला जातो. आपल्याकडे असलेल्या पॅरेंटल कंट्रोल बद्दल काहीही अवेअरनेस कोणीही करत नाही, कुठलंच प्लॅटफॉर्म करत नाही. तर मला नेहमी असं वाटतं की एक वॉक थ्रू असला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी लॉग इन होतो पहिल्यांदा, त्यावेळेला मला पूर्ण एक प्लॅटफॉर्मचा वॉक थ्रू जर झाला की याच्यामध्ये या गोष्टी आहेत, हे पॅरेंटल कंट्रोल्स या ठिकाणी आहेत, या गोष्टी इथे आहेत ज्या तुम्ही सगळेजण वापरू शकता ऍज अ कन्झ्युमर, ही दाखवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर त्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. ओटीटी बद्दल पण मी म्हणेन आणि सोशल मीडिया बद्दल पण हेच म्हणेन की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पण ही जबाबदारी की माझ्याकडे प्रायव्हसी सेटिंग्स काय आहेत, माझ्याकडे पॅरेंटल कंट्रोल्स काय आहेत, हे दाखवण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर मी जेव्हा इनिशियली लॉग इन करतो, पहिलं लॉग इन करतो, त्यावेळेला एखादा वॉक थ्रू, एखादा व्हिडिओ बेस्ड, आता खूप टेक्नॉलॉजी पुढे आलेली आहे, त्याच्यामुळे ते दाखवणं त्यांच्या दृष्टीने काही कठीण नाहीये. हार्डली काही सेकंदांचा हे या गोष्टी असणार. तर हे ऑलरेडी आम्ही हे सजेशन, आत्ताचं जे काही गाईडलाईन्स आले त्याच्याबद्दल आम्ही राज्यसभेची जी म्हणजे पार्लमेंटरी कमिटी होती त्यांच्यापुढे पण या पद्धतीच्या काही गाईडलाईन्स मांडलेल्या आहेत किंवा या गोष्टी आम्ही त्यांना सजेस्ट केल्यात की या प्लॅटफॉर्मने या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कारण हे लोकांना कळतच नाहीत. पॅरेंटल कंट्रोल्स काय आहेत हे लोकांना माहित नाहीये. कशा पद्धतीने हँडल केले पाहिजेत हे माहित नाहीये. त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या लोकांना अजिबात माहित नाहीत. मग हे कळणार कसं? म्हणजे मुलांना माहिती आहे पॅरेंटल कंट्रोल्स काय ते, पण पालकांना माहितच नाही की पॅरेंटल कंट्रोल्स काय आहेत. आणि मुलं कशाला सांगायला जातात? कारण एका विशिष्ट वयामध्ये असणारी क्युरिओसिटी आहे ती मुलं बघतातच. म्हणजे तुमच्या वयापेक्षा नसलेला कंटेंट बघण्याची क्युरिओसिटी असतेच आणि चर्चा सतत चाललेली असते. तर तुम्ही त्या गोष्टी बघणारच. तर त्याच्यात दोन्ही मुद्दे आहेत. एकतर याच्याबद्दल अवेअरनेस होणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दल पालकांचा संवाद पण महत्वाचा आहे. म्हणजे मी जेव्हा पालक आहे तेव्हा मी माझ्या मुलांशी बोलताना या गोष्टी मी पण सांगितल्या पाहिजेत. त्याची योग्यता अयोग्यता या गोष्टी सुद्धा मी त्यांना सांगणं गरजेचं आहे. आता तू जो प्रश्न विचारला की काय परिस्थिती आहे, तर परिस्थिती बिकट आहे, लोकांना माहितीच नाही. हे एकतर एक सर्वसामान्यांचा एक असा या सगळ्याकडे बघण्याचा आहे की हे सगळे अनिर्बंध आहेत. म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म हे सगळे अनिर्बंध आहेत. यांच्याकडे वाटेल तर कंटेंट दाखवला जातो. यातले काहीच प्लॅटफॉर्म असे आहेत ज्यांची मी नावं घेत नाहीत, पण असे काही प्लॅटफॉर्म आहेत की फक्त तेच करतात. आता असा तर अडल्ट कंटेंट सगळीकडेच उपलब्ध आहे इंटरनेटवरती. असं जिथे अनेक वेगळे आहेत त्याच्यात ओटीटी प्लॅटफॉर्मना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण मग हे परसेप्शन कशासाठी झालेलं आहे? कारण ह्याच गोष्टी चर्चेला येतात, याच्याबद्दलच सातत्याने बोललं जातं आणि नेहमी दुसऱ्या यांना दोष सातत्याने दिला जातो. म्हणजे सोशल मीडिया बद्दल आपण काळजी काहीच घेत नाही, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दोष द्यायला सुरुवात करतो की त्यांच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आता सोशल मीडियामुळेच समाज बिघडलेला आहे, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे. आता ओटीटी मुळेच पुढे समाज बिघडणार आहे कारण त्याच्यावर वाटेल त्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर असं नाहीये. हे कुठेतरी अशासारखे आपण जे कार्यक्रम घेतो तशा कार्यक्रमांमधनं ही चर्चा लोकांच्या समोर आली पाहिजे. पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे की याच्यात काय गोष्टी तुमच्यासाठी आहेत, काय योग्य आहेत, अयोग्य आहेत. कारण आता जे उपलब्ध असलेले सगळे प्लॅटफॉर्म बघितले तर चांगले पॅरेंटल कंट्रोल्स आहेत त्यांच्याकडे. त्यांनी चांगल्या सिस्टम्स क्रिएट केलेल्या आहेत. त्या सिस्टम्स तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करू शकता, प्रोफाईल क्रिएट करता येतात, कुठला कंटेंट फिल्टर करायचा आहे याच्याबद्दल सगळी माहिती तिथे उपलब्ध आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की ती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये की हे उपलब्ध आहे. तर हे उपलब्ध करून देण्यासाठी काही त्यांनी छोटे व्हिडिओज किंवा काही गोष्टी वॉक थ्रू एखादा जर तयार केला त्यांच्याच प्लॅटफॉर्मवरती तर ते लोकांसाठी सोपं होईल आणि ते माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल. तर हा जो काही अवेअरनेस आहे किंवा ही जी माहिती आहे ही करण्याची जबाबदारी मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मचीच आहे आणि त्या प्लॅटफॉर्मनी घेणं गरजेचं आहे. कंटेंट रेग्युलेशन करत असताना दोन सगळ्यात सेन्सिबल गोष्टी म्हणजे तू जो मगाशी मुद्दा मांडला की चाइल्ड अब्यूज बद्दलच्या ज्या काही कंटेंट आहे किंवा याच्याबद्दल किती क्विकली ऍक्शन ते घेत आहेत किंवा किती सेन्सिबल आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. याच्याबद्दल
आधीपासूनच व्हिजिलंट असणं की आपण कशा पद्धतीचं कंटेंट रिलीज करतोय. निदान CSA म्हणजे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल जे आहे ते तरी आपल्या प्लॅटफॉर्मवरनं जाऊ नये याच्याबद्दल काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कारण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला याचे कायदे खूप स्ट्रॉंग आहेत. तर अवेअरनेस हा होणं सगळ्या माध्यमांमधनं आणि या माध्यमांबद्दलचा जो काही परसेप्शन लोकांच्या मनात तयार झालेलं आहे की अनिर्बंध आहेत आणि चुकीच्याच गोष्टी आणि वाटेल ते दाखवतं आणि वाटेल ते गोष्टी दाखवल्या जातात, हे थोडंसं बदलण्याचा प्रयत्न यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमातून केला तर तो जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल, कारण त्यांच्या हातात मोठी ताकद आहे ती हे कशा पद्धतीने स्वतःचं परसेप्शन क्रिएट करतायत समाजामध्ये किंवा लोकांमध्ये. बरोबर. मला तो अक्षयचा एक मुद्दा जो आपला सुटून गेला खरं तर, तो म्हणजे पायरसीचा. आपण आता अनेकदा असं बघतो की व्हॉट्सअपवर न सुद्धा किंवा टेलिग्रामवर लोक चित्रपट शेअर करतात. आमच्या गाण्यांचा तर काही विचारूच नका. म्हणजे मी बऱ्याचदा लोकांना सांगतो की तुम्ही ज्या बॉनाफाईड युट्यूबचे दुएत ते तुम्ही शेअर करा, पण तुम्ही समजा नुसती गाणी व्हॉट्सअपवरनं शेअर करणार असाल तर त्याचं नुकसान त्या बहुतेक वेळा त्या कलाकारालाच भोगावं लागतं. आणि एका तऱ्हेची ही चोरी आहे. म्हणजे शैलेंद्र, तू बौद्धिक संपदा कायद्यामध्ये काम करतोस, तर ही एका प्रकारची चोरी आहे हे अजून लोकांच्या लक्षातच येत नाही. किंवा तर म्हणजे हा गुन्हा आपण करतोय किंवा ही एका अर्थाने चोरी आहे. आणि तर हे फक्त म्हणजे कायदा फक्त तुम्ही एक कराल, पण लोकांच्या मनात ते रुजलं पाहिजे की हा गुन्हा आहे. तर हे तंत्रज्ञानच इतकं नवीन आहे की अजून त्याच्यात हा गुन्हा आहे हे लोकांना कळतच नाही. त्यांना असं वाटतं की आपण प्रचंड पुण्याचं काम करतोय की माझ्याकडे एक गाणं आहे ते मी सगळ्यांना वाटतोय आणि आनंदच मी त्या निमित्ताने वाटतोय, त्यामुळे हा गुन्हा करतोय हे फिलिंग तर जाऊच दे, उलट मी पुण्याचं काम करतोय असं जे वाटतं. तर त्या संदर्भात कायदा काय सांगतो आणि आपल्याकडे त्याच्याबद्दल काही ठोस, कारण अक्षय मगाशी म्हणाला की नेटफ्लिक्सचा एखादा चित्रपट समजा अमेरिकेत तुमच्या मोबाईलवर सापडला तर अत्यंत सक्त असे कायदे आहेत त्याच्या संदर्भात आणि तिथे एक हमी आहे की अशा कायद्याच्या उल्लंघनाला शिक्षा मिळेल. आपल्याकडे त्याची काय सध्या परिस्थिती आहे? मला याच्यात 2-3 मुद्दे मांडायचा मी प्रयत्न करतो की पायरसी हा तर मोठा एक विषय आहे. तू जसं म्हणालास की लोकांनाच अजून माहिती नाही, मी फॉरवर्ड करतो म्हणजे त्याच्यामध्ये मी काय गुन्हा करतोय का नाही करतोय. आता जर कायद्याच्या दृष्टीने बघितलं की एखादी गोष्ट मी स्वतःसाठी जेव्हा वापरतो तेव्हा मी ती युटिलाइज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मी ऑनलाईन बसलो, मी डाउनलोड केलं गाणं विदाउट पैसे, मी ऐकतोय, विच इज फाईन. ओके, तिथे माझी पायरसी होत नाही. पण जेव्हा तू म्हणतोय तसं मी व्हॉट्सअप वरून गाणं पुढे फॉरवर्ड करतो तेव्हा ती पायरसी पकडू जाऊ शकते किंवा पकडली जाऊ शकते. म्हणून आता जो नवीन कायदा, मला तर आणखी आवडेल हा पुढे विषय घेऊन जायला, कारण सोशल मीडियामध्ये जर सरकारने फर्स्ट इन्फ्लुएन्सर ऑफ ज्यांनी मेसेज चालू केलाय पाठवायला हे जर मिळालं, उद्या तू ॲज अ संगीतकार तुला जर कुठल्या व्हॉट्सअप वरती गाणं आलं आणि तू कंप्लेंट केलीस की हे गाणं कॉपीराईट कोणी चालू केलंय पहिलं ट्राय हे करायला, तर त्याला नक्कीच पकडू शकतो. आणि या गोष्टी जेव्हा एन्फोर्स होतील या ऍक्च्युअली कलाकारांनीच केल्या पाहिजे. हा सामान्य माणूस एन्फोर्स करू शकत नाही. बरं, आता यासाठी एन्फोर्स करायला मग कलाकार म्हणतो की मी गाण्यातून कमवले समजा 50,000, मी उद्या इथे एन्फोर्स करायला गेलो म्हणजे कायदा जर त्याच्या दृष्टीने मी कोर्टात जायला गेलो तर मला ₹1,00,000 खर्च आहे. मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो मी ₹1,00,000 मग जाऊ दे ना, माझं नाव तरी होईल त्यानिमित्त, असा विचार केला जातो. सो ही जी एन्फोर्समेंट आहे म्हणजे कोर्टाने जी शिक्षा द्यायला पाहिजे ना, ही जी शिक्षा दिली जात नाही, इथे प्रॉब्लेम आहे.
या जेव्हा शिक्षा बरोबर. कडक दिल्या जातील, आणि प्रोव्हिजन आहे असं नाहीये की नाही, आहे. पण ती आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होते. आणि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट पण करू नये या मताचं आहे. जे लोक आउट ऑफ हो. कोर्ट सेटलमेंट करतात, कायद्याची दुसरी बाजू अशी आहे की मी जेव्हा डॅमेजेस क्लेम करतो की माझ्याकडे 2 लाख रुपये, याच्यामुळे मला 5 लाख रुपयाचा नुकसान झालं, हम्म, हम्म, हम्म. ती केस पुढे जाते आणि मग कोर्ट, आपल्या इकडे केसेस एवढ्या पेंडिंग आहेत ना, तर अर्जन्सी मॅटरवरच्या केसेस पहिल्या घेतल्या जातात. सो त्याच्या असतात की स्टे आणायचा जास्तीत नाही, मग जास्त. ह्याच्यावरती मला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला आपण काय म्हणतात मॉडर्नायझेशन ऑफ अ लॉट ऑफ थिंग्स ज्या वेळेला आपण बोलतो, किंवा मॉडर्नायझेशन कदाचित चुकीचा वर्ड आहे, पण अपग्रेडेशन ऑफ द सिस्टीम असं म्हणायचं. हा, असं अपग्रेडेशन मध्ये मग सायबर लॉ साठी सायबर पोलीस स्टेशन असतात, तसे सायबर कोर्ट का अजून सुरू झालेले नाही, बरोबर. विच डील्स ओनली इन दिस. राईट. सो या अर्जन्सी मॅटरवरती, अर्जन्सीच्या बेसिसवरती मॅटर्स घेतल्या जातात आणि त्या सॉल्व्ह पण केल्या जातात. पण जिथे डॅमेजेसचा विषय असतो, म्हणजे आत्ताच्या केसमध्ये, म्हणजे पूर्वी कोर्ट काही कॉम्पन्सेशन पण देत नव्हती. ओके, त्याला ठरवलं जायचं की हे कॉपीराइट पायरसी झालेली आहे तिथल्या तिथे थांबवावी. पण आता कोर्ट त्याच्यात कॉम्पन्सेशन द्यायला लागले पहिल्या हिअरिंग मध्ये सुद्धा. सो ती थोडीशी बदल खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. मग पुढे डॅमेजेस, समजा मी 1 करोड करतोय, मग त्याच्यावरती केस पुढे ती चालू राहते, कारण बाकीच्या केसेस अर्जन्सीच्या मॅटर्स पडलेले असतात म्हणून. पण जिथपर्यंत तुम्ही म्हणता तसं ही जी कोर्ट्स वाढवली जात नाही, तिथपर्यंत या गोष्टी, म्हणजे जसं पॉप्युलेशन आहे त्याप्रमाणे कोर्टाची पण जास्तीत जास्त एस्टॅब्लिशमेंट असायची गरज आहे. आणि ती मोठ्या प्रमाणावर सरकारने उभारली पाहिजे. ती जर उभारली नाही तर या केसेस अशाच पाहिलं पडत राहणार, आपली लोकसंख्या तशीच वाढत राहणार आणि या गोष्टी अशाच चालू बरोबर. राहणार. सो तुमचा मुद्दा आहे तो एकदम बरोबर आहे, याच्यात वाद नाही. दुसरा एक मुद्दा तुम्ही मगाशी जो मांडलेला होता की सरकारने हा कायदा करताना कुठल्या गोष्टी ध्यानात घेतल्या का नाही घेतल्या, तर आता 2008 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म्स आले, मग सरकार इतक्या उशिरा का जागा झालं? कुठलंही सरकार असू दे, याच्या आधी काँग्रेसचं असू दे, बीजेपीचं असू दे, दॅट इज अ डिफरंट मॅटर. पण तुमचा मुद्दा हा खरोखर बरोबर आहे की ज्या टेक्नॉलॉजीज आपल्याकडे येत आहेत त्याच्यामुळे उद्भवणारे जे ह्या गोष्टी आहेत, या जर दुसऱ्या देशात घडताना दिसत आहेत, त्याचा आपण आधीच विचार का करू शकत नाही आणि त्याच्याशी रिलेटेड कायदे का आणू शकत नाही? 2018 मध्ये सुप्रीम कोर्टात किंवा दिल्ली हायकोर्टला जेव्हा केस उभी राहिली आणि जेव्हा कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या, तेव्हा सरकारने पुढे जाऊन त्याच्यावरती ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाशी रिलेटेड गाईडलाईन्स किंवा कायदे आणले. याच जर गोष्टी आधी झाल्या असत्या, मुळात हा विषय कोणाच्या परव्ह्यू मध्ये पडतो, कुठच्या मिनिस्ट्रीच्या, हेच कळत नाहीये. वेदर इट फॉल्स अंडर द INB, वेदर इट फॉल्स अंडर द लॉ अँड जस्टिस, वेदर इट फॉल्स अंडर द टिपिकल IPC मध्ये पडतं. ह्याच्यामध्ये नोडल एजन्सी एक मिनिस्ट्री काढणं, सोशल मीडिया मिनिस्ट्री करून उमेश जोशीला समजा मिनिस्टर बनवलं, असं काहीतरी करता आलं तर बघायला पाहिजे. नाही, लॉ मिनिस्ट्री आहे, असं नाही की लॉ मिनिस्ट्री नाहीये. नाही, माझं म्हणणं काय आहे की लॉ बरोबर आहे ना, पण टेक्नॉलॉजी पण येते ना आपल्या. म्हणजे मला काय म्हणायचंय की चला ठीक आहे, कोर्टही वाढवले, ओके, कोर्टही वाढवली तुम्ही, सायबर कोर्ट. माझं म्हणणं असं आहे की नो हाव असणारा मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट जज किंवा हायकोर्ट जज किंवा सुप्रीम कोर्ट जज, असं आपण असं म्हणूया, तसा नो हाव असणारा व्यक्ती म्हणजे इंजिनियरच असायला पाहिजे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर हा मोठा एक वास्ट मुद्दा आहे, मला मान्य आहे, पण हा कोणाच्या परव्ह्यू मध्ये येतो? लॉ मध्ये येतो का टेक्नॉलॉजी मध्ये येतो का इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मध्ये येतो? कशामध्ये येतो हा? नाही, लॉ जर हा विषय घेतलात ना, तर कायदा म्हणजे काय, कुठल्याही संदर्भात कायदे असू शकतात. म्हणजे आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात बोलतोय, ओके, उद्या लेबरच्या संदर्भात कायदा असू शकतो. पण लेबर कोर्ट आहे ना त्याला. हो आहे ना. आता IP ट्रिब्युनल कोर्ट होती ना, की आता अबॉलिश झाली, कारण तिथे जजेस नाही, सिटिंग जज नाही. एक्झॅक्टली. आणि मग परत ते आता हायकोर्टाकडे केस दिला. अदरवाईज तिथे अपिलेट बोर्ड होतं, ओके, की जे फक्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या रिलेटेड केसेस घेतो. अरे आपण कित्येक वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये बदल होतील याची वाट बघतोय. म्हणजे 66A स्क्रॅप करून आता 5-6 वर्ष झालेली आहेत.
तर तोही आपल्याकडे अजून आलेला नाहीये. टेक्नॉलॉजी ज्या स्पीडनी वाढतेय त्या स्पीडनी कायद्यांमध्ये काहीच बदल नाहीये. आणि हे आत्ताच्या ज्या आहेत त्या प्रोव्हिजन आहेत, गाईडलाईन्स आहेत, म्हणजे त्या काही कायद्यामध्ये अजून रूपांतरित झालेल्याच नाहीयेत. तो एक म्हणजे गाईडलाईन म्हणूनच आपल्याला दिलेल्या आहेत. नाही, बरोबर. कायद्यामध्ये त्या इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. असं नाहीये की कायद्याच्या अंडर येत नाहीत. इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे ती याला ओव्हरव्ह्यू करते. ओके, या गाईडलाईन्स आहेत. गाईडलाईन्स हॅज टू बी फॉलोड बाय द OTT प्लॅटफॉर्म. ओके, आणि त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करायचं मिनिस्ट्रीला हक्क आहेच ऑन द बेसिस ऑफ गाईडलाईन्स. सो ही गोष्ट आहेच. पण ऍज यू राईटली सेड की ज्या प्रकारात किंवा ज्या स्पीडने गोष्टी कायद्याच्या बाबतीत व्हायला पाहिजेत त्या अजूनही झालेल्या नाहीयेत किंवा होत नाही. कित्येक गोष्टी आहेत, म्हणजे सर्व्हर्स अमेरिकेमध्ये आहेत. तुम्हाला उद्या समजा सर्च इंजिन असेल, आता ते एक परवाच्या दिवशी मी गंमत पाहत होतो, OTTचा याचा संबंध नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देतोय की द अग्लिएस्ट लँग्वेज इन इंडिया असं सर्च केल्यानंतर बाय डिफॉल्ट कन्नड आलं. कन्नडातले लोक, कर्नाटकातले लोक वेडी झाले. त्या लोकांनी ते लगेच आक्षेप घेतला, उचलला त्याच्यावरती, आणि ते विदिन फ्यू आवर्स गुगल कडनं अपॉलॉजी आली आणि ते काढलं गेलं. आता जर त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीला गुगल वरती केस करायची असेल तर तुम्हाला केस ही गुगल इंडियावरती करता येत नाही. म्हणजे तुम्हाला जास्त माहिती सर. तुम्हाला त्या गुगलच्या, म्हणजे माझ्या मित्राने एक फेसबुक वरती आत्ताच रिसेंटली केस केली, तर त्याला नोटीस इकडे तर द्यावीच लागली, पण त्याला मार्क झुकरबर्गला ऍड्रेस करावा लागला. त्याचा एक कुरिअर अमेरिकेत गेलं. तो येणार आहे का? त्यांचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह येणार आहेत का? इथे ज्या वेळेला ते लोक रजिस्टर करतात ऍज अ सेल्स ऑफिस म्हणून रजिस्टर करतात. सेल्स ऑफिस ज्या वेळेला वकील त्यांचे जातात, ज्या वेळेला वकील जातात तिथे कोर्टामध्ये, तर ते कोर्टाला सांगतात की हे सेल्स ऑफिस आमचं फक्त ऍडव्हर्टाइजमेंट, सेल्स आणि रेव्हेन्यू साठी ऑफिस आहे. बाकी सगळे टेक्नॉलॉजिकल सगळे सोल्युशन्स आणि या सगळ्या गोष्टी अमेरिकेमध्ये घेतल्या जातात. सो तुम्हाला इंटरनॅशनल लॉ ऑफ जस्टिस मध्ये जाणार का आता तुम्ही एवढ्यासाठी? असं आहे ना. ऍक्च्युअली म्हणूनच या आत्ताच्या गाईडलाईन्स आल्या आणि ट्विटरला वगैरे कंप्लायन्स ऑफिसर तुम्ही नेमा असं सांगितलं. आतापर्यंत ट्विटरचा कंप्लायन्स ऑफिसर म्हणजे भारतासाठीचा ट्विटरचा कंप्लायन्स ऑफिसर आयर्लंड मध्ये बसायचा. करेक्ट. आणि तिथे पोलीस नोटीस द्यायला गेले तर आपल्याकडचे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले माध्यमातले लोक तर आपल्याला, तर त्यांनी लगेच स्वातंत्र्यावर घाला वगैरे सुरू केलं, ट्विटरवर रेड केली. पण रेड नव्हती केली, ते फक्त नोटीस द्यायला गेले होते. तर इथे तर ट्विटरनी इथे कंप्लायन्स ऑफिसर, फेसबुकनी इथे कंप्लायन्स ऑफिसर नेमलाच पाहिजे तरच. आणि हेच मला वाटतं या पण ह्याच्यामध्ये सुद्धा कौशल दादा, ह्याच्यामध्ये सुद्धा हाकनाक, ह्याच्यामध्ये तो नोडल ऑफिसर किंवा तो कंप्लायन्स ऑफिसर त्याच्यावरती केस होणार, त्याला आतमध्ये टाकलं जाणार, आणि तो चॅप्टर वेअर इज द कंपनी गेटिंग वेअर इज द कंपनी फेसिंग द ब्रंट ऑफ इट. म्हणूनच इथे इकडनं जे इथे पैसे ते कमवतात तेव्हा त्यामुळे त्यांना इथे टॅक्स रिटर्न भरायला सांगितलं पाहिजे. आणि जेव्हा त्यांना पगार डॉलर मध्ये मोठ्या मिळतो, कंपन्या, त्यांना पगार डॉलर पण मध्ये या मिळतो. हो, पण जेव्हा या कंपन्यांच्या म्हणजे पैसे मिळवण्याच्या त्यांच्या ॲबिलिटीवर जेव्हा घाला येईल तेव्हा हे जागे होतील, कारण हे शेवटी भांडवलशाही कंपन्या आहेत. ज्या वेळेला ट्विटर कारण मी ट्विटर बरोबर प्लॅनेट मराठी वॉज लॉन्च्ड इनसाइड ट्विटर इंडिया, त्यावेळेस माझे काही मित्र होते जे आता नाही आहेत म्हणून मी अगदी ओपनली बोलू शकतो की त्यांना सुद्धा रिअलाइज कधी झालं नव्हतं की ट्विटर आत्ताचं जे ट्विटर आहे ते एवढं ट्विटर फेमस आणि इनफेमस होईल. दे हॅड नो क्लू अबाउट इट. आणि ह्याचं इफ यू गो बॅक इन द फ्यू इयर्स बॅक, ऍक्च्युली ह्याला एक प्रकारचं एक ग्लॅमर किंवा इनफेमस एक झालं किंवा जे काय झालं, इट वॉज ड्युरिंग डोनाल्ड ट्रम्प्स रेजिम. त्यावेळेला ते सगळ्यात जास्त अशा गोष्टी त्यांच्यात सापडल्या. हो बरोबर. आणि ते जास्तीत जास्त पॉलिटिकल आयडिओलॉजी प्रमाणे बॅन करायचं नाही करायचं असे निर्णय घेत. बरं, दुसरा मुद्दा काय काहीतरी माहितीये म्हणत का, याच्यामध्ये ना एक नॉईज तयार केला जातो
या मल्टीनॅशनल हम्म. कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊसेस, मी काम त्यांच्याबरोबर काम करतो, पण जेव्हा त्यांना एखादी गोष्ट ही करायची असते तेव्हा एक मीडियामध्ये, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडियामध्ये असेल, याच्याकडून एक नॉईज तयार केला जातो की गव्हर्नमेंट आमच्या अगेन्स्ट मध्ये काम कसं करतंय, ओके, त्यांना आम्हाला इथे काम करूच द्यायचं नाही. हा एक विषय सातत्याने मांडला जातो. आता जर तो मी आता मुद्दा का मांडतो, आता क्रिप्टो करन्सीचं जर आता आपण उदाहरण घेतो, तर बिटकॉइन्स युएस मध्ये किंवा आणखी कुठल्या कंट्रीमध्ये लिगलाइज, त्याचे इम्पॅक्ट आपल्या इथे पण आहे. आता असा नॉईज क्रिएट केला जातोय मीडियामध्ये आणि न्यूजपेपर आणि याच्यामधून की क्रिप्टो करन्सी भारताला इथे आणायचीच नाही, आणि जे काही 7,000 करोड इथे क्रिप्टो करन्सी आहे या सगळ्या लोकांचं खूप नुकसान होणार आहे. अशा प्रकारचा एक नॉईज क्रिएट केला जातोय. हे सगळ्यात घातक आहे, आणि म्हणून प्रॉपर इन्फॉर्मेशनचा फ्लो हा मुद्दामून असायला हवा. आणि म्हणून जो आपला पुढचा जो टॉपिक असणार आहे इन्फ्लुएन्सरचा, इन्फ्लुएन्सर किंवा ब्लॉगर्स जे आता सोशल मीडियावरती पैसे घेऊन लिहिलं जातं आणि ते काम करतात, जे सामान्य लोक आपल्यासारखी जे वाचतात तेव्हा त्यांना हे कळत नाही ते का लिहितायत का नाही लिहितायत. आणि म्हणून ऍडव्हर्टायझिंग काउन्सिल ऑफ इंडियानी आता नवीन गाईडलाईन्स आणल्या. इट्स ऑटोनॉमस बॉडी आहे, ओके, की ते 14 जून पासून इम्प्लिमेंट होत आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक छान गोष्ट केली की जे कुठले पेड प्रोग्राम्स असतील, ब्लॉग्स लिहायला लागत असतील आणि त्याच्यासाठी ते पैसे घेत असतील, तिथे त्यांना पेड असं लिहावं लागणार. आता याच्यामुळे सगळे डायनॅमिक्सच चेंज होणार. जर व्हिडिओ कुठला पेड असेल तर ठराविक सेकंड्स हे पेड त्याच्यामध्ये असायला लागणार. सो ते प्रमोटेड येतं, जसं ट्विटरमध्ये प्रमोटेड येतं तसं. राईट, ज्या वेळेला तुम्ही प्रमोट करता एखादी गोष्ट त्यावेळेला ते प्रमोटेड म्हणून त्याला हे करतात. आय फील. सो नेक्स्ट टॉपिक आपला त्याच्यावरती असणार आहे, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आय थिंक कौशल ड्रॉप झालाय वाटतं, माहिती नाही. वी विल वेट फॉर देम. सो अशा पद्धत त्याच्यामुळे नाही, पण हे खूप डेंजरस आहे माहितीये का शैलेंद्र सर. काय आहे, तुम्हाला म्हणजे आज इफ आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ, म्हणजे मला या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं जर बाहेर पडायचं असेल तर मला प्लॅनेट मराठीला जर मी बे एरिया कॅलिफोर्नियामध्ये मी रजिस्टर करून टाकलं, आणि तसेही माझे प्रोजेक्ट्स मी कमिशन करतो म्हणजे दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसेसना, आणि मी इथे फक्त नोडल ऑफिसर अपॉइंट केला, तर जसं नेटफ्लिक्सचं कोणी काही वाकडं करू शकत नाही तसं प्लॅनेट मराठीचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. सो इट इज व्हेरी इझी. हे करायचं असेल तर हे फार सोपं आहे तुम्हाला. जर म्हणून माझं सारखं असं म्हणणं आहे की तुम्हाला कोणीतरी इकडून एक बॉडी बनवा आणि त्या बॉडीला तुम्ही अमेरिकेच्या बॉडीमध्ये घुसवा, तिकडे तुम्ही फाईट करा हवं तर. बट देअर हॅज टू बी अ बॉडी विच डील्स विथ दिस इन अन इंटरनॅशनल फॅशन, इन इंटरनॅशनल स्टाईल. इकडे तुम्ही काही करू नाही शकत. आपण लिगली हे करू शकत नाही की आपली बॉडी ही तिकडच्या इकडे न्यायची. तुम्ही जो दुसरा मुद्दा म्हणलाय की त्यांच्या गाईडलाईन्स आपण इथे इम्प्लिमेंट करून आपल्या बॉडीमध्ये करू शकतो का, तर त्या आपण नक्की करू शकतो. कारण जशी प्लॅनेट मराठी आहे, उद्या प्लॅनेट मराठीला कुठली ऍक्शन घ्यायची झाली तर तुम्हाला खर्च करून इंटरनॅशनल बॉडीकडे जावं लागेल. तर माझ्या देशामध्ये मला ऍक्शन घेता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे हे डिफिकल्ट आहे की मी इंटरनॅशनल बॉडीमध्ये जाऊन त्या गोष्टी करेन. पण इंटरनॅशनल बॉडी की जी आतापर्यंत अशा प्रकारच्या केसेस त्यांनी हँडल केलेले आहेत, विषय जे हाताळलेले आहेत, त्यांच्या गाईडलाईन्स आपण नक्की इथे करू शकतो की ज्या गव्हर्नमेंटने केल्या आहेत पण अजूनही त्या पूर्णतः फुलफिल झाल्या नाहीत असं आपण म्हणूया. आणि आय थिंक ऍज अ OTT प्लॅटफॉर्म ओनर्स किंवा ऍज अ पार्ट ऑफ द कम्युनिटी आपण प्रत्येकाने याच्यावरती विचार करून वेळोवेळी सरकारला याच्यामध्ये गोष्टी इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. मला असं वाटतं की बरेचदा आपण इनिशिएटिव्ह घेऊन बऱ्याचशा गोष्टी करत नाही. म्हणजे माझं एक सजेशन असेल या माध्यमातून, जर कौशल दादाचा आणि तुमचा हा जो प्लॅटफॉर्म खरंच जास्तीत जास्त आणि चांगल्या इन्फ्लुएन्शियल लोकांपर्यंत जर पोहोचत असेल आणि जर पोहोचत नसेल तर पोहोचवा. पण मला डेफिनेटली मला असं वाटतं की मिनिस्ट्री ऑफ सोशल मीडिया हे बनवणं गरजेचं आहे. दॅट इज द ओनली सोल्युशन विच विल डील विथ ओनली विथ आज आयुष बनलीच ना आयुर्वेदासाठी किंवा होमिओपॅथी किंवा अल्टरनेट मेडिसिन साठी.
सो मला असं वाटतं की हे येणाऱ्या काळातली ही गरज आहे, ही ह्याच्यावरती कोणीतरी एक मुवमेंट सुरू करावी असं मला वाटतं. आता आपल्याकडे काही लोकांच्या कॉमेंट्सही येत आहेत की रवींद्र भिडे म्हणतात की तंत्रज्ञान ज्या झपाट्याने पुढे जात आहे त्या एका स्पीडनी कायदे काही बदलत नाहीयेत. तर तेही लोकांचं एक निरीक्षण आहे. आणि नंदना पाटील या म्हणतात की चांगली चर्चा चालू आहे आणि विचार प्रक्रिया आहे, त्यामुळे एक विचार मंथन होत आहे यामुळे. आणि माझी अशी प्रार्थना आहे, तुम्हाला जे बघत असाल की तुम्ही मराठी अस्मिताच्या YouTube वाहिनीचे सदस्य व्हा, म्हणजे सबस्क्राईब करा. तिथे एक बेल आयकन आहे. आम्ही परत अशा चर्चा घेऊन येणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर. कौशल, फक्त तर एक एका कायद्याचा सेकंदात विषय मी निघाला बनतोय. म्हणून एक सांगतो. स्पीडच्या संदर्भात आता हो. सुप्रीम कोर्ट किंवा असेल किंवा हायकोर्ट असेल, ड्युरिंग पॅन्डेमिक त्यांनी खूपशा चांगल्या पद्धतीने ऑनलाईन हिअरिंग खूप चांगल्या पद्धतीने घेतले आणि हो. ज्या गोष्टी प्रलंबित राहिल्या असत्या त्या बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहेत. सो स्पीड हो. आपण पकडतोय, पण देशाचा आवाका बघता लोकांच्या बरोबर, केसेस ते कठीण आहे. वाढवणं हो, गरजेचंच आहे. पण हे जस्ट डेव्हलपमेंट हो. सांगितली त्याच्या पद्धतीनं काम चालू. येस, सॉरी बरोबर. कौशल. हा, तर मला वाटतं 1 तास झालेला आहे, आपण या Yes. गप्पा मारतोय आणि बरेच लोक ऐकतायत सुद्धा. तर एक आता शेवटी समजा एकेका वाक्यात आता कोणाला काही ते सगळी एक चर्चेचं सार काढायचं असेल तर अक्षयनी फार एक सूचना अशी केलेली आहे की सोशल मीडियाची एक वेगळं मंत्रालय असावं, मिनिस्ट्री असावी. तर एक कावळीत आपण हे करतो. अमित सुरुवात पाटील करतो. यांनी विचारलंय तर हो 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 अक्षय, तुम्ही सुरुवात करा. मला माझे ऍज अ मराठी प्लॅटफॉर्म फाउंडर आणि ओव्हरऑल OTTच्या ज्या कोणत्या बॉडीमध्ये माझं पार्टिसिपेशन होऊ शकेल त्या अनुषंगाने मी एक व्यक्ती म्हणून मला फार फार इम्पॉर्टंट, आणि शैलेंद्रजी इथे आहेत त्यांनी सुद्धा याच्यात काही करता आलं तर बघायला हवं की टेक्नॉलॉजी आपल्याला मिळालेली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर चांगला केला तर चांगल्या गोष्टी होतात आणि गैरवापर केला तर वाईट गोष्टी होतात. ह्याच लाईनला घेऊन जर आपण कसंही करून जर पायरसीसाठी लॉ जर बनवू शकलो किंवा असेल तर त्याला अजून जास्त स्ट्रॉंग करू शकलो आणि जर कल्पेबल करू शकलो, लायबल करू शकलो आणि ज्या लॉच्या एम्बिट मध्ये बसून ह्याला जास्तीत जास्त स्ट्रिक्ट करू शकलो, मला असं वाटतं की पायरसी ही कोणत्याही क्षेत्रामध्ये सगळ्यात डॅमेजिंग आहे. मुद्दा नंबर 1. आणि जो दुसरा मुद्दा आहे की मला असं वाटतं की मिनिस्ट्री ऑफ सोशल मीडिया किंवा मिनिस्ट्री ऑफ इंटरनेट असं काही जर काढता येऊ शकलं या आपल्या देशामध्ये तर फार. आणि थर्ड पॉइंट म्हणजे एक लोकपाल फॉर सोशल मीडिया आपल्या स्टेटने सुद्धा आणायला हवं अंडर कल्चर मिनिस्ट्री. ओके, उन्मेष. मला असं वाटतं की या सगळ्या प्लॅटफॉर्म्सनी किंवा सगळ्याच माध्यमांनी चाइल्ड फ्रेंडली होणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी, मुलांसाठी त्यांनी योग्य ते गोष्टी करणं वारंवार गरजेचं आहे. आणि दुसरं, त्यांच्याबद्दलचं परसेप्शन त्यांनी बदलण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते बिझनेस हा पार्ट आहे सगळीकडे, प्रत्येक गोष्टीत बिझनेस हा पार्ट दिसतोच, पण त्याच्याबरोबर कन्झ्युमर्स जे आहेत किंवा एंड युजर्स आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पण आपण थोडासा विचार करून आपल्याकडे काही प्रोटेक्शन प्रोव्हाइड त्यांना करणं किंवा आहेत जी प्रोव्हाइड आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शैलेंद्रनी शेवटची हे कॉमेंट करण्याच्या आधी आणि शेवटचा त्याचा एक म्हणणं आपण ऐकूया. त्याच्या अगोदर अमित पाटील यांनी प्रश्न विचारलाय की सायबर कायदे जे आहेत त्याच्यात बदल करता येतात का, ते अमेंड करता येतात का? तर कुठलाही कायदा अमेंड करता येतो. आणि असा आता जो IT ऍक्ट आहे, जो आपल्याकडचे सायबर कायदे आहेत ते अमेंड झालेले आहेत.
कारण 66A सारखं त्याच्यात ते प्रचंड स्वातंत्र्यावर घाला घालणारी एक त्याच्यातला जो मुद्दा होता तो शेवटी तो सेक्शन काढला, मला वाटतं ना, परत घेतला. तर त्यामुळे सायबर लॉज हे सुद्धा अमेंड होऊ शकतात, त्याच्यातही बदल केले जाऊ शकतात. भारत हा काही आपण म्हटलं तरी अत्यंत सशक्त लोकशाही आहे आणि आपण या चर्चा करत राहिलो, याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत राहिली, चांगली, उत्तम आणि सकस माहिती मिळत राहिली, तर आपली लोकशाही अशीच सशक्त राहील. आपल्यासारखे लोक ऐकतायत ही फार चांगली गोष्ट आहे. आणि आता मी शैलेंद्रला सांगतो की या चर्चेचा एक परिपाक त्यांनी आपल्या शब्दामध्ये तो करावा. शैलेंद्र. कौशला, आपण OTT प्लॅटफॉर्मचा विषय घेतला की जो सगळ्यांसाठी फार महत्वाचा विषय होता. आज खूप चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी चर्चा केली, कारण प्रत्येक क्षेत्रातला वेगवेगळे लोक, चांगले लोक याच्यामध्ये, उन्मेष नेटिझम साठी जे काम करतोय इतके वर्ष, ही इज रिप्रेझेंटिंग OTT प्लॅटफॉर्मच जे चालवत आहेत ते आज आपल्या बरोबर आहेत. कौशल, तू कलाकार म्हणून, आपण मी वकील म्हणून, सो आपली चर्चाही खूप चांगली झाली. तुम्ही जो अक्षयजी जो मुद्दा मांडलात की सोशल मीडियाच्या साठी एक मिनिस्ट्री असावी, तर तसं माझं असं मत आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही मिनिस्ट्री ऑलरेडी आहे आणि टेक्नॉलॉजीचाच सोशल मीडिया हा एक भाग आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा एक वेगळी मिनिस्ट्री होणं डिफिकल्ट आहे, पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच मिनिस्ट्री म्हणून किती जास्ती चांगल्या प्रकारे कार्यरत होऊ शकते याच्याकडे जर आपण लक्ष दिलं सरकारने, तर त्याचा नक्कीच फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि पायरसीच्या संदर्भात तुम्ही म्हणालात, नक्कीच पायरसीसाठी जरी आता नवीन किंवा कोर्ट चांगल्या प्रकारे जजमेंट देत असेल तरी त्याची मोठ्या प्रमाणावरती अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, की जे अनफॉर्च्युनेटली आता होत नाहीये. आणि उन्मेष जे म्हणाला की पॅरेंटल लॉक किंवा बाकीच्या पालकांसाठी कम्युनिकेशन जे सरकारने पण करण्याचं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट सरकार लोकांच्या हितासाठी करत असतं. तसंच या OTT प्लॅटफॉर्मच्या संदर्भात जे कायदे आलेले आहेत याचं जर कम्युनिकेशन किंवा हे लोकांपर्यंत पोहोचायचं चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर वॉकथ्रू जे उन्मेष म्हणाला, अशा पद्धतीने सोशल मीडियावरतीच याची जर प्रसार जर झाला तो OTT प्लॅटफॉर्मचं काम पण चांगल्या प्रकारे कमी होईल. आणि नक्कीच OTT प्लॅटफॉर्म ते आपापल्या पद्धतीने या गोष्टी ते करतीलच किंवा त्यांनी करायला हव्यात. तर अशा पद्धतीने आय थिंक OTT प्लॅटफॉर्म संदर्भात आपण सगळे जागरूक राहूया आणि आपल्या पद्धतीने आपण आपलं काम करत राहूया. अक्षयजी, तुम्ही आज वेळ दिलात. थँक्यू व्हेरी मच. अस्मिताच्या प्लॅटफॉर्मवर धन्यवाद. थँक्यू. खरं म्हणजे हे सुरू अनेक कारणं असतात आपल्याला आयुष्यामध्ये. एखाद्या पाथ वरती जाताना आपल्याला स्फूर्ती मिळत जाते, आपण लोकांकडे पाहत जातो. एका सचिन तेंडुलकरला बघितल्यानंतर एका फॅमिली मधले 2 जण आई वडील त्यांना आचरेकरांकडे टाकतात क्रिकेटसाठी, क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून. तशाच रीतीने जर तुम्ही मला विचारायला गेलं तर कौशल दादांनी जे सर्व फार अगोदर जे मराठी अभिमान गीत, अस्मिता गीत, जे काय त्यांनी अभिमान गीत जे सुरू केलं, जे त्या काळात बनवलं होतं. आज सोशल मीडिया, त्यावेळेला जर सोशल मीडिया असती तर ते मला असं वाटतं की कित्येक कोटी आताही असतील ते कदाचित, पण रेकॉर्ड ब्रेकिंग ते गाणं झालं असतं त्यावेळेला सुद्धा. तर ते तसे ज्या प्रकारे आपण प्रेरणा घेत जातो, तसंच कौशल दादा हा सुद्धा माझ्यासाठी अनेक मला प्रेरणा दिलेली आहे त्यांनी मराठीसाठी काहीतरी करण्यासाठी. देर आर 10 सच पीपल ज्यांच्यामुळे मराठीसाठी काही करायचं हे नेहमी माझ्या मनामध्ये येत आलेलं होतं आणि त्यापैकी कौशल दादा आहे. सो मला तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे. शैलेंद्र सर, तुम्ही सुद्धा, म्हणजे आता मी नंबर घेईनच उन्मेष दादाकडनं आणि बहुतेक आता आपल्याला लवकरच भेटण्याची गरज पडणार आहे दिसतंय. आणि उन्मेष जोशी हा एक म्हणजे आतापर्यंत गाईड म्हणूनच तो नेहमी मला कामी आलेला आहे, मोर दॅन एनिथिंग एल्स.
त्यांच्याकडनं सुद्धा मला खूप शिकायला मिळतं. सो थँक्यू व्हेरी मच. हा प्लॅटफॉर्म मी आता इथे बसल्या बसल्या सबस्क्राईब केलेला आहे आणि मी माझ्याकडनं सुद्धा अजून लोकांना सांगून सबस्क्राईब करून घेईन. पण अशा कुठचेही विषय असतील जिथे मला येऊन काही बोलता येऊ शकत असेल तर आय एम विलिंग टू डू दॅट. आणि ह्याला पुढे जाऊन अजून काही मोठं करण्यात काही जर मदत लागत असेल तर ते मी करायला तयार आहे. मला असं वाटतं अक्षय की एकदा तुझी पूर्ण ही प्लॅनेट मराठीचा हा जो प्रवास आहे तो त्या संदर्भात तू एक प्रदीर्घ मुलाखत मराठी अस्मिताला द्यावीस. नक्की. म्हणजे तुझ्याकडनं लोक प्रेरणा घेतील आणि असे की मराठीमध्ये असे उद्योजक हवेत आणि असे आहेत उद्योजक. कारण हवेत मराठी माणूस येत नाही असं सगळे म्हणतात, पण जे आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे मराठी अस्मिता जशी मी तुझ्याकडनं घेतली आणि मी तुझ्याकडनं घेतोय तर मराठी अस्मितातर्फे मी पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो. थँक्यू. आणि या अशा चर्चा आपण सुरू ठेवूया. उन्मेष आणि शैलेंद्र हे मराठी अस्मिताचे संचालक आहेत, त्यामुळे त्यांचे आभार मानायची गरज नाही. पण बाकी जे आज बघत आहेत आणि नंतर बघाल तर या अशा चर्चा आपण सुरू ठेवू आणि आजची चर्चा आपण इथेच थांबवूया. हे शेअर करा, डिस्कशन लोकांपर्यंत ही चर्चा पोचू दे. नक्की. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.